हॅलो, नमस्कार. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व संघ मालकांचं आम्ही दैदिप्यमान क्रीडा महोत्सव अर्थातच माळशिरस तालुक्यामधील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची असलेली स्पर्धा अर्थातच इथे आपण आमदार चषकामध्ये स्वागत करतोय. तर ऑन स्क्रीनवरती आपण इथे बघतोय जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. मारुती शेंडगे प्राध्यापक आहेत, त्यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आहे. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय इथे आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 9 जी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती आहे. सामन्याला सुरुवात होतीये. अगदी पहिला बॉल जो मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. मॅच क्रमांक 9 आहे. दोन्ही संघाचे जे अतिरिक्त खेळाडू आहेत तुम्हाला मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. जे समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज. सॉरी, दुरुस्ती करतो. स्ट्रायकिंग एंडला आपण इथे बघतोय जे सचिन यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला निनाद. यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ मध्ये तुम्ही काही काळ चेंडू हवेमध्ये बघितला, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता तिथे. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती आहे. आज सकाळपासून ज्या खेळाडूने इम्प्रेस करणारी कामगिरी या मैदानावरती केली, अर्थातच पुन्हा एकदा आपण इथे बघतोय निनाद पवार. खरं तर निनाद पवारची जी विकेट आहे ती या सामन्यामध्ये महत्त्वाची राहील. सामना क्रमांक 9 मध्ये आपण आहोत. आजच्या दिवसातील 9वी मॅच. यावेळेस फटका आल्या स्काउ कॉर्नरच्या डोक्यावरून आपण पाहतोय निनाद पवारचा बिग ब्लास्ट. इथे येतोय पॉवरफुल दमदार षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. जी ओळख आहे, जी आपण खरी तर मैदानावरती बघितली इथे निनाद पवारची, सिक्सर किंग नावाने परिचित असलेला हा खेळाडू निमगाव मगरला रिप्रेझेंट करतो. आज तोच खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अफलातून फटका. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. एक गुडघा टेक फटका होता. उजव्या स्टेजच्या बाहेर टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळवला आणि इथे धाबा देखील मिळवल्या. 4 अफलातून फटकेबाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. विठ्ठल चव्हाण ट्रेडमार्क शॉट होता जो मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होत आहेत. या स्पर्धेमध्ये जे महत्त्वाचे संघ मालक समजले जातात असे सोमनाथ बैस जे अत्यंत नामांकित खेळाडू देखील आहेत. संघ मालकांचे या स्पर्धेमध्ये देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. सामना जर बघितला तुम्ही, यावेळेचा बॉल बॅक टू द बॉलर खेळवलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे वाऱ्याच्या वेगाने पोहोचलेले आहेत. एकही धाव नाहीये. 11 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत वसूल केलेला आहे. अभिज्योत खराडे आणि निनाद पवार जे एकाच टीमचे खेळाडू आपण बघतोय. गाववाईची जी टीम आहे निमगाव मगर परिसरातील, हे दोन्ही खेळाडू रोज सोबत प्रॅक्टिस करतात. परंतु आज जर बघितलं एकमेकांच्या विरोधामध्ये ऑक्शन प्रक्रियेने खेळाडूंची जी विभागणी झाली त्याची ही किमया तुम्हाला बघायला मिळते. पहिली ओव्हर संपली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत जमवलेल्या आहेत. आमची ऑफिशियल टीम थोडीशी विश्रांती घेते आहे. तत्पूर्वी जर मैदानावरती पंचांची भूमिका जे बजावत आहेत याच परिसरातील जे खेळाडू आहेत आणि विशेष करून या स्पर्धेचे जे आयोजक कमिटी, त्यामध्ये मुख्य पंच म्हणून आपण पाहतोय सन्माननीय दादासाहेबजी तुपे आणि स्क्वेअर लेग पंच सन्मान्य अतुल भैया माने देशमुख साहेब देखील मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. आत्तापर्यंत तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हर्समध्ये 12 धावा ज्या वसूल केलेल्या आहेत.
गोलंदाजी मार्क वरती आपण इथे बघतोय समर्थ ठोंबरे यांना गोलंदाजीसाठी पुढे आणलं गेलेलं आहे. 12 धावाच्या धावफलकावरती आहेत. खरं तर आतापर्यंत एसबी स्पोर्ट जो संघ आहे तुम्ही बघताय त्यांचा खडतर प्रवास आहे. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी गुडघा टेक फटका खेळवण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेला आहे. निर्धाव चेंडू बरोबरीत आपण इथे बघतोय मैदानावरती दुसऱ्या षटकाला जी सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसातील ही 9वी मॅच जी आपण बघतोय मैदानावरती. गोलंदाजांना मात्र पराकाष्ठ करावी लागतीये, कारण समोर जर बघितलं स्टार खेळाडू आणि पंचांना देखील आमच्या कसरत करावी लागतीये. कारण अगदी अतुल भैया माने देशमुख साहेबांच्या अगदी जवळून चेंडू निघून गेला. वाऱ्याच्या वेगाने होता, वेग जास्त होता. फटक्यामध्ये जर बघितलं तुम्ही नक्कीच ताकद बघायला मिळाली. स्क्वेअर लेगचे जे पंच आहेत त्यांना थोडीशी कसरत देखील मैदानावरती करावी लागतीये. 13 धावा ज्या धावफलकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेल्या आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. तुम्ही बघा या फलंदाजांना आतापर्यंत शांत ठेवलंय. यावेळेचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आपण तिथे बघतोय मिड विकेट झोन मध्ये कुठलाही खेळाडू नव्हता. आपण जर तिथे बघितलं मैदानाच्या आतमध्ये अगदी जमिनीवरती चेंडू कोसळतोय. एकच धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. धावफलकावरती 14 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. अजून देखील जर बघितलं निनाद पवार जो 6 चेंडूमध्ये 12 धावेंवरती खेळतायत, तर इथून पुढे बघायचे अजून त्याला रोखलं जाणार का. कारण जी प्रतिस्पर्धी टीम आहे एसबी स्पोर्ट समोर मोठं आव्हान आहे की त्यांना रोखण्याचं. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. खूप उंची मिळाली आहे, पाहिजे तितकी लांबी मिळाली नाहीये आणि प्रचंड मोठा जल्लोष जो मैदानावरती सांगून जातोय की किती मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. निनाद पवारचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय. निनाद पवार साठी जे जाळे टाकलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये खरं तर इथे निनाद पवार सारखा जो मोठा मासा गळाला लागलेला आहे, संघाला बसलेला हा जबरदस्त धक्का असेल. बडी मछली जाल में फंस गई. यावेळेस जर बघितलं इथे मोठा मासा गळाला लागलेला आहे. कारण जर बघितलं ज्या निनाद पवारने आतापर्यंत या मैदानावरती मात्र धुमाकूळ घातला होता, त्याच निनाद पवारला मात्र रोखण्यामध्ये यश प्राप्त होतंय टीमला. एसबी स्पोर्ट जी टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झालेलं आहे. जो हार्ड हिटर बॅट्समन होता, ज्या बॅट्समनच्या बॅटमधून धावा येत होत्या त्याला मात्र रोखलेलं आहे. तर यावेळेस देखील पाहायचंय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश दाखल झालेला आहे. नवीन जो फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला शैलेश इथे बघायला मिळतोय, जो क्षेत्ररक्षणामध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण करतो. यावेळेचा बॉल आणि इथे बॅक टू बॅक दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. शैलेश जसा आला तसाच तो माघारी देखील चाललेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. निश्चित जर तुम्ही बघितलं गोलंदाजी मार्क वरती समर्थ ठोंबरे यांनी 2 चेंडूवरती 2 विकेट हासिल केल्यात, तर फक्त 2 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्या आणि आपण बघतोय मैदानावरती 2 महत्वाचे गडी बाद केलेले आहेत. मोठी पडझड जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. चला नेक्स्ट बॅटर थोडंसं लवकर यायचंय. नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पांढरे सर यांना आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्रीडा शिक्षक आहेत जे पांढरे सरांना आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला लवकर.
सामना आपण लगेच सुरू करायचा आहे, अधिकचा वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे। 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत। फलंदाजांसाठी वारंवार सूचना येत आहेत। उद्याच्या देखील ज्या मॅचेस आहेत त्यांनी देखील उद्या सकाळी अगदी वेळेमध्ये उपस्थित राहायचंय। उद्या देखील अगदी वेळेमध्ये सकाळी सामने सुरू होतील। बरोबर 11 वाजता पहिला सामना जो उद्या मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल। तुम्ही लवकर आलात तर सामने मात्र 6 षटकांचे होतील आणि उशीर केला तर ओव्हर्स मात्र कमी केल्या जातील। प्रेक्षक राजांची ओसांडून गर्दी वाहतीये। खरं तर या मैदानाला आज स्टेडियमचं स्वरूप आले गेले 3 दिवस। यावेळेचा बॉल कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाचं लाजवाब क्षेत्ररक्षण आहे, फेकी केली आहे। तिथे जर बघितलं एक सिंगल, एका सिंगल बरोबरीत तुम्ही बघा 2 ओव्हरचा खेळ संपलाय। धावफलकावरती 15 धावा, 15 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत। आतापर्यंतचा जो चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय, आतापर्यंत सरासरी जर तुम्ही बघितले 7.50च्या सरासरीने धावा येत आहेत। अतिशय सुंदर सामने जे आजच्या दिवसातील तुम्ही बघा दिलेली वेळ प्रत्येक संघाने पाळली आहे। कुठल्याही संघाने आज गडबड गोंधळ या स्पर्धेमध्ये अजिबात बघायला मिळाला नाहीये। खरं तर या स्पर्धेचं आजचं मोठं यश आहे आणि आमचे जवान सर जे अगदी सकाळपासून पहिल्या बॉल पासून मला वाटतं शेवटचा बॉल पर्यंत हजर राहणार आहेत, कारण त्यांच्याकडे जे कडक शिस्त आहे आणि त्यांनी जे नियम काल ग्रुपवरती टाकले आणि त्याचं पालन मात्र काटेकोरपणे होत आहे। तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे। गोलंदाजी मार्कवरती राहुल यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। याच परिसरातील खेळाडू आहेत। यावेळेचा बॉल कव्हर मध्ये उडवला आहे, पॉइंटच्या दिशेने मार्गक्रमण करेल बॉल। यावेळेस जर बघितलं 3 खेळाडूंना हुलकवणी देत चेंडू सीमारेषा फोडतोय। इथे येतोय आमदार चषकामधील रुबाबदार चौकार, दमदार चौकार आहे जो A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार होता। अगदी 3 क्षेत्ररक्षकांना मिस केलंय आणि 3 क्षेत्ररक्षकांची जी दरी भेदली आहे त्यामधून चौकार प्राप्त झालेला आहे। पुन्हा एकदा आपण इथे बघतोय, यावेळेस स्लॉट मध्ये आलेला चेंडू खूप दूरवरती पाठवलाय। या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात दूरवरचा षटकार। मजबूत ताकद आहे जी पांढरे सरांमध्ये आपण इथे बघतोय आणि या ताकदीचा वापर करत बॉलला देखील तिथे खूप दूरवरती पाठवलंय। या षटकारा बरोबरीत आपण इथे बघतोय 25 धावा फलकावरती। तो थोडासा धावफलक कुठेतरी रोखला जाईल, परंतु जबाबदारी जर बघितली तुम्ही पांढरे सरांनी स्वतःवरती घेतली आहे। यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला फटका तिथे बघायला मिळतोय। एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये। एका सिंगल बरोबरीत धावफलकावरती 26 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। शिवपूजा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर पनासे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। हा बॉल शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगच्या दिशेने मार्गक्रमण करेल आणि इथे बघायचे मैदानाच्या आतमध्ये चौकार प्राप्त होत आहे। 2 पंच एकत्रित आलेत, 2 पंच चर्चा करतायत, बघायचे मैदानावरती। तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय आणि पंच चेक करतील। फलंदाजाने
स्टंपच्या पाठीमागे जाऊन शॉट खेळलाय का हे देखील चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलाय, बघूया शहानिशा केली जाते. दोन्ही पंच अतिशय हुशार आहेत, जे गेली अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये मोठा नावलौकिक आहे. अतुल भैया माने देशमुख साहेब आहेत, त्याचबरोबर इथं दादा तुपे जे स्पर्धेचे आयोजक आहे. फलंदाजाने आपण बघतो इथे हा शॉट जो आहे तो अगदी स्टंपच्या पाठीमागे जाऊन खेळल्या कारणाने हा बॉल काउंट केला जाईल, परंतु धावा मात्र काउंट होणार नाहीयेत. जबरदस्त पंच बघा, इथे अतुल भैयांचा देखील अभ्यास खूप मोठा आहे आणि त्यांचं लक्ष खूप बारकाईने त्यांनी मैदानावरती दिलेलं आहे. फलंदाजाने जो शॉट सिलेक्शन होतं त्याचं त्याने स्टंपच्या पाठीमागे जाऊन केलंय, त्यामुळे या चेंडूवरती एकही धाव येणार नाहीये. डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू आपण इथे बघतोय अतिशय सुरक्षितरित्या हाताळला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू जे निर्धाव आलेले आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील जर बघितलं या सरासरीने धावफलक आला तर 55 पर्यंत पोहोचू शकतो. कारण जर मैदानावरती बघितलं तुम्ही तिसरं षटक जे मार्गक्रमण करतंय राहुलला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये धाबा आल्या होत्या. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने उडवलेला बॉल, क्षेत्ररक्षक तिथे कव्हर मधून पोहोचलेत. यावेळेस देखील जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये धाबा येत आहेत. फक्त 1 धाव आणि याच बरोबरीत आपण जर बघितलं ओव्हर्स क्रमांक 3 जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये 9च्या सरासरीने 27 धावा. 27 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. उर्वरित अजून देखील 3 षटकं जी मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. 3 ओव्हरचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शिल्लक आहे. आमदार साहेबांचं जे आयोजन आपण इथे बघतोय अतिशय सुंदर आहे. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं जे आयोजन तुम्ही बघताय, माळशिरस तालुक्यामधील जे खेळाडू आहेत त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म जो उपलब्ध करून दिलेला आहे. आज तुम्ही बघा गेली 3 दिवस या मैदानावरती अनेक चित्त थरारक लढती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील पाहायचंय 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपल्याला इथे बघायला मिळत आहेत गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण इथे अनिकेतला इथे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 9 चेंडूची घोषणा होतीये. अगदी खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू तिथे मुख्य पंचाने 9 चेंडूची घोषणा केली आहे. 9 चेंडूची घोषणा. यावेळेस आपण इथे बघतोय तिसऱ्या पंचांकडे जो डिसिजन आलेला आहे
खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय का आतमध्ये पडलाय याची शहानिशा या ठिकाणी होतीये आणि व्हाईट देखील चेक करायचा आहे। दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी चेक करतोय, बघायचंय। तिसरा पंचांचा डिसिजन होतोय, इट्स अ व्हाईट बॉल। व्हाईट बॉलचा डिसिजन आलेला आहे। व्हाईट बॉल असेल। धावफलकावरती 28 धावा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। चौथ्या क्रमांकाचं जे षटक आपण इथे बघतोय अगदी सुरुवात होतीये। यावेळेस मात्र मोठा आक्रमण, बॉलला उडवलंय उंच आकाशामध्ये, फटका तर फसलाय। क्षेत्ररक्षकाची चूक तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतेय। अगदी सहज सोपा झेल जो मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे, कुठलाही अवघड झेल नव्हता, अगदी सोपा झेल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय इथे निसटलेला आहे। निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत। पारितोषिक येत आहे नरेंद्र धुमाळ यांच्याकडून। पांढरे सरांसाठी नरेंद्र भैया धुमाळ यांच्या वतीने पारितोषिक येत आहे। पांढरे सरांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये। यावेळेस देखील हा फुलॉर लेनचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय। एक धाव येते, दुसरीचा प्रयत्न आणि इथे बघायचंय धावबाची संधी आणि यावेळेस मात्र डेंजर झोन मध्ये आहेत खेळाडू। पंचांचं बोट मात्र आकाशाकडे गेलंय। खरं तर इथे दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का, थोडस विचार करण्याची वेळ नक्कीच असेल टीम वरती। दुसऱ्या धावेंचा प्रयत्न मात्र इथे संपलेला आहे, आपण बघतोय जो प्रयत्न फसला अगदी दुसऱ्या धावेंसाठी आपण इथे बघतोय पांढरे सर जे मैदानावरती धावबाद झालेले आहेत। एकंदरीत जर बघितला पण आतापर्यंतचा जो धावफलक आहे तो टीम आपण इथे बघतोय नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। यावेळेस न्यू बॅटर अमोल माने साहेबांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 30 धावा अजून देखील जर बघितलं तुम्ही 30 धावा धावफलकावरती आहेत। चौथं षटक जे अतिशय चांगलं हाताळलंय अनिकेत जोरेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। एक चांगली गोलंदाजी जी अनिकेतची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आहे। आतापर्यंत धावफलक रोखलेला आहे। यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅटने खेळवण्याचा प्रयत्न आहे। क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहतोय, एक धाव कंप्लीट होतीये। 31 धावा धावफलकावरती आहेत। 31 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत। सचिन यावेळेस जर बघितलं स्ट्रायकिंग एंडला आहेत। 31 धावा आहेत। 3.5 चा खेळ संपलाय। आतापर्यंत चार जी चौथी ओव्हर सुरू आहे आणि त्यामध्ये थोड्याशा धावा कमी आलेल्या आहेत। धीम्या गतीचा बॉल ओळखला, गॅप देखील शोधलाय। एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मार्गक्रमण करतोय। इथे येतोय खणखणीत चौकार। आपल्या स्पर्धेसाठी खरं तर ज्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक अशा ट्रॉफीज दिलेल्या आहेत, खूप आकर्षक ट्रॉफी आहे। खरं तर प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये भरलेली ट्रॉफी आहे। अशी जी आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपल्याला स्पॉन्सर केली आहे प्रसिद्ध उद्योजक जे अकलूज परिसरामधील आहेत, सन्माननीय आदरणीय मोहनरावजी झंजे पाटील यांचं या ठिकाणी आगमन देखील झालेलं आहे। त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत असेल। 4 ओव्हरचा खेळ संपलाय। धावफलकावरती 35 धावा
या धावफलकावरती आहेत। त्याच बरोबरीत आपण इथे बघतोय राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे किसान सेल कार्याध्यक्ष सन्माननीय कमलाकर तात्या माने देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित झालात। आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत। दोनही मान्यवरांचं स्वागत करतो या मैदानावरती। मैदानाच्या आतमध्ये मॅच महत्त्वाची सुरू आहे। तुम्ही बघा मैदानावरती सामना अतिशय चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळतोय। चर्चेमध्ये राहिलेली आहे ही स्पर्धा। जर बघितले तुम्ही एकंदरीत 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं जे प्राइज आहे, सोबत जर बघितलं आकर्षक अशी संघ मालकासाठी मोटरसायकल देखील आहे। यावेळेचा बॉल इथे बघायचे मैदानावरती, एसटी रक्षकाकडून चूक मैदानावरती बघायला मिळते। अगदी सोपा झेल जो मैदानाच्या आतमध्ये सुटलाय, अगदी सोपा झेल होता। आपण जर बघितलं अगदी हातामध्ये असलेला हा झेल जो मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे, नक्की जर बघितलं आपण या मैदानावरती 35 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत। आतापर्यंतचा खेळ मात्र चांगला राहिलेला आहे। एकंदरीत 35 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत। 35 धावाच्या धावफलकावरती आहेत। सातत्याने आपण बघतोय इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय। अनेक प्रेक्षक वर्ग खरं तर जे आपल्या समोर जॉईन आहेत, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण ही स्पर्धा खेळवतोय। निश्चितच जर तुम्ही बघितलं हे वेळापूरचं मैदान आहे, अतिशय सुंदर मैदान जे आपल्याला इथे बघायला मिळतंय। एकंदरीत 37 धावा आहेत, तीन गडी गमावलेत। समोर जर तुम्ही बघितलं मैदानाच्या आतमध्ये अमोल माने साहेब आहे जे महाराष्ट्र पोलीस आपल्याला बघायला मिळत आहेत। यावेळेस जर बघितलं 1 धाव दुसरीचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आपण बघतोय। ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले आणि बघायचं इथे फलंदाज सुखरूप आपल्या घरट्यामध्ये पोहोचलेत का नाहीयेत, खरं तर हा प्रश्न देखील मोठा आहे। परंतु बघायचे तिसरे पंच थोडेसे बिझी आपल्याला बघायला मिळत आहेत, तर शहानिशा केली जाते। यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांचा डिसिजन, ओयूटीचा कॉल, फलंदाज बाद होत आहेत। नजर हटी, दुर्घटना घटी, अति घाई संकटामध्ये नाही, चुकीला माफी नाहीये मंडळी। मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आणि या चुकीचा मोबदला मात्र इथे विकेटच्या स्वरूपामध्ये नक्कीच द्यावा लागतोय। तर इथे आपण बघतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील जर बघितलं प्रेक्षक राजांची उपस्थिती मात्र कायम आहे। प्रेक्षक राजांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलेली स्पर्धा, आमदार चषक, दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहे। नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, यावेळेस जर बघितलं आपण नवीन फलंदाज धनंजय सरांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जे न्यू बॅटर आहेत, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, जे संघाचे कॅप्टन आहेत, संघाचा नेता, संघाचा हिरो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। यावेळेस जर बघितलं अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। कमबॅक केलंय गोलंदाजांनी, तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये कमालीची कामगिरी आहे जी आतापर्यंत मैदानावरती राहिली आहे। निश्चित जर बघितलं आपण इथे अत्यंत चांगली स्पर्धा। आयोजना बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर कामगिरी अतिशय आयोजनाची दमदार आपल्याला बघायला मिळते। यावेळेचा फटका अप्रतिम, काव कॉर्नर रिजन मध्ये बॉल तिथे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। यावेळेस जर बघायचंय क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत, फिकी देखील चांगली आहे, धावा देखील येत आहेत। धावेंसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। खरं तर प्रेक्षकांचा संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अभूतपूर्व प्रतिसाद या स्पर्धेला आहे। सातत्याने आपण बघतोय ऑनलाईनच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। यावेळेस फुल टॉस बॉल होता, मिड ऑफ मधून डीप लॉंग ऑफ मध्ये मार्गक्रमण करेल। धावफलक आपण इथे बघूयात, पुढे जाताना बघायला मिळतोय। चौकारा बरोबरीत पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल। 5 ओव्हरचा खेळ संपलाय मंडळी। पहिल्या 5 ओव्हर मध्ये धावा जमवलेल्या आहेत 44। अजून देखील शेवटचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे, शेवटचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शिल्लक आहे, चर्चेमध्ये राहणार आहे स्पर्धा।
कारण जर बघितलं माळशिरस तालुक्यामध्ये वेळापूर नगरीमध्ये जो क्रिकेट आणि जो क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते, वेळापूर नगरीमध्ये क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं युद्ध आणि क्रिकेटची यात्रा मात्र आपल्याला भरलेली बघायला मिळते। गेली 3 दिवस झाले या मैदानावरती हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहत आहेत। जसजशी स्पर्धा पुढे जाते तस तसा मात्र या स्पर्धेचा आनंद देखील वाढत जातोय, कारण या स्पर्धेची जी उत्कंठा आहे ती मात्र शिगेला पोहोचलेली आहे। शेवटच्या क्रमांकाचं षटक घेऊन पुढे आणलं गेलंय अनिकेत जोरेला पुढे आणलं गेलेलं आहे। मिस अंडरस्टँडिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। तुम्ही बघा 44 धाबा आहेत, 4 गडी बाद आहेत मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत। आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या स्पर्धेचं जे आयोजन आहे, यावेळेचा बॉल शरीरापासून दूर वरती ठेवला आहे। मुख्य पंच दादा तुपे कळवत आहेत वाईट बॉल, अतिरिक्त धाव जी भाऊ खाऊन जाईल। आणि याच बरोबरीत आपण इथे बघतोय, आपण बघूयात मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे। पुन्हा एकदा आपण इथे बघूयात, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खराब चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। पंचांच्या डिसिजन कडे वाट बघूयात। नो चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय आणि इथे त्यावरती एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये। नो चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये। आणि तिसऱ्या बघायचं इथे यावेळेस जर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल देखील घेतलेली आहे। खेळाडूंना जर काही शंका असतील तर तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे, खेळाडूंकडे रिव्ह्यू दिलेला आहे। यावेळेस आपण इथे बघूयात मैदानाच्या आतमध्ये पंच वाईट, ओके वाईट प्लस वन इथे जी धाव ऍड केली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय व्हाईट बॉल आहे, त्यावरती एक धाव देखील आलेली आहे। सरपंच साहेबांची पुन्हा एकदा हजेरी या मैदानावरती आपल्याला बघायला मिळते। संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अनेक मान्यवर जे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। अनिकेत छोटा पॅक बडा धमाका, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, जमिनी समांतरचा फटका, एक धाव आली आहे, दुसरीसाठीचा प्रयत्न नकार कळवलाय आणि याच बरोबरीत फिल्डिंग टीम आपला टायमिंग संपलाय। पंच त्यांचे 30 मिनिटं संपलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। चला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्या। अधिकचा वेळ घेतल्या कारणाने आपण 30 मिनिटं होऊन गेलेत। एका ओव्हरला 5 मिनिटं आपण दिलेत, 30 मिनिटं झालेत आणि 32 मिनिटं झालेत। त्यामध्ये आपण जे फलंदाज बाद झालेत त्याचा टायमिंग वजा केलाय, त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू आतमध्येच घ्यावा लागेल। सगळ्या गोष्टी बारकाईने आज लक्ष देऊ नयेत। आमचे जवान सर आज खरं तर त्यांनी या स्पर्धेवरती बारकाईने लक्ष ठेवलंय। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल, व्हाईट प्लस सिंगल धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये। एक धाव जी महत्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये। अर्धशतक कंप्लीट होत आहे, 50 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये जमवलेल्या आहेत। 50 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात। आतापर्यंत जर बघितला आपण जो चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय, गोलंदाजांनी जो अधिकचा वेळ खर्च केलाय त्यामुळे आपल्याला दंडित देखील करण्यात आलेला आहे। 50 धावा शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे, अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत। अनिकेत थोडासा लाईन भरकटलेले जी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते। यावेळेचा बॉल बॅटची कडा पाठीमागे मार्गक्रमण करेल चेंडू। इथे जर बघितलं आपण एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये। एका सिंगल बरोबरीत आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये धावा देखील आलेल्या आहेत। आतापर्यंत आपण बघतोय इथे 51 धावा ज्या धावफलकावरती आहेत। पुण्यावरून खास करून आमचे मित्र
स्वप्नील कपिल आहे जे पुण्यावरून मॅच बघतायत, एक नामांकित पंच आहेत. स्वप्नील कपिल आहे जे पुण्यावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेचा बॉल पॉइंट रिजन मध्ये खेळवलेला फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू मध्ये आली, क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत जुंपली आणि सरत्या शेवटी मात्र चेंडूने मात्र शर्यत जिंकलेले आहे. चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. या चौकाराने मात्र संघाचं जे धावफलक आहे ते मात्र आपल्याला पुढे जाताना बघायला मिळेल. एकंदरीत 55 धाबा आहेत. 5.3 चा खेळ संपलाय. आतापर्यंत आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये खूप लांबलेलं जे षटक आहे, तुम्ही बघा या षटकामध्ये खूप वेळ झालं. हे शेवटची जी ओव्हर सुरू आहे त्याच्यामुळे एक क्षेत्ररक्षक देखील आतमध्ये घ्यावा लागलेला आहे. आतापर्यंत 5.3 जो खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. इथून पुढे देखील तुम्हाला यावेळेचा हा बॉल सरळ तिथे डीप लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाला उभं करून ठेवलं होतं आणि इथे मात्र जर बघितलं आपण विकेट प्राप्त होतीये. झेलबादच्या स्वरूपामध्ये विकेट येईल. विकेट देखील प्राप्त झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. किशोर मस्केंना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. किशोर सरांना मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना बघणार आहोत. किशोर मस्के जे अत्यंत नामांकित खेळाडू आहेत. अनुभव मोठा आहे. अनुभवाचा खजाना त्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळतो. अनुभव मोठा आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती बघायचे जे उर्वरित 2 चेंडू आहेत त्या 2 चेंडूमध्ये किती धाबा येणार हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि जो नवीन खेळाडू आहे, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय मिड ऑफ मधून डीप लॉंग ऑफ मध्ये मार्गक्रमण करेल. एक धाव आली आहे. दुसरी साठीचा प्रयत्न आणि इथे बघा मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षकाकडून चेंडू निसटलाय. 3 धाबा आणि चौथीचा जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये मात्र अयशस्वी ठरलेले आहेत. 3 धावा ज्या ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावींबरोबरीत आपण इथे बघतोय जे संघाचं धावफलक आहे ते पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीत उशिरा का होईना ज्या धावफलकाला गती प्राप्त झाली होती, चांगला धावफलक जमवलेला आहे. 58 धाबा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. निनाद पवार थोडासा लवकर बाद झाला, त्यानंतर थोडासा संघावरती प्रेशर जाणवत होता, परंतु त्या प्रेशरला झुगारून मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ जो मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका आहे. त्यावरती जर बघितलं एक धाव आली आहे. फेकी खराब आणि इथे खेळाडूंची थोडीशी पडझड आहे. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. खेळाडू ओके आहेत का? खेळाडूंना बघा आधी. मला वाटतंय खेळाडू तिथे पडलेत. आत्ताच्या दादा सर 3 धावा आहेत का? ओके, 3 धावा आपण ज्या काउंट करतोय, 3 धावेंबरोबरीत आपण इथे धावफलकावरती
चला पुढच्या मॅचचा आपण टॉस या ठिकाणी घेणार आहोत. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. चला आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे असे सन्माननीय आदरणीय मोहनरावजी संजय पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पुढच्या सामन्याचा जो टॉस आहे आपण इथे घेतोय. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. जय श्रीराम क्रिकेट क्लब जांबूड आणि त्याचबरोबर इथं ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे. चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण लगेच या. आपण टॉस घेतोय. तर इथे आमच्या समवेत खास संभाजीनगर परिसरामधून अविक गायकवाड हे देखील जॉईन होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सूरज सल्ले जे भीमानगरचे एक स्टार खेळाडू आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला टॉस आपण या ठिकाणी घेतोय. श्रीराम क्रिकेट क्लब जांबूड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला बघायला मिळेल ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11. हा सामना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. यानंतर टॉस साठी मी दोन्ही संघ नायकांना आमंत्रित करतोय. जिंकण्यासाठीचं आव्हान आहे ते 62 धाब्यांचं. 61 धावा धावफलकावरती लावल्या. जिंकण्यासाठी 62 धाब्यांची आवश्यकता आहे. जांबूड संघाचे कॅप्टन आलेत का? ओके. ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 संघाचे जे प्रतिनिधी आहेत आपण या. मान्यवर मंडळी येऊन थांबलेले आहेत. ताबडतोब आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी लगेच यायचे. आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी लगेच या. मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील अतिशय चांगली बघायला मिळते याची प्रेक्षकांना. प्रेक्षक राजा जो आपल्या समोर जॉईन आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी मात्र आपल्याला कायम बघायला मिळते. 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं जे पारितोषिक आपण स्पर्धेमध्ये बघतोय. आकर्षक असा करंडक आणि सोबत जर तुम्ही बघितलं तर या स्पर्धेमध्ये एक संघ मालकासाठी मोटरसायकल देखील आहे. चला टॉस साठी लगेच या. टॉस आपण या ठिकाणी घेतोय आणि सामन्याला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय इथे पहिला बॉल जो टाकला गेलाय गोलंदाजाने आपण इथे बघतोय. गोलंदाजीसाठी आपण बघतोय अकलूज एक्सप्रेस ज्यांच्या तालमीमध्ये खरं तर अनेक खेळाडू घडतात असे बाळासाहेब रणवरे यांना आपण इथे गोलंदाजी मार्क करते इथे बघतोय. तर समोर मात्र अभिज्योत खराडे. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण अभिच्या बॅट मधून इथे पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार 4 धाब्यांसाठी. तर इथे टॉस केला जातोय. सन्मान्य आदरणीय मोहनरावजी संजय पाटील उद्योजक अकलूज यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 आणि त्याचबरोबर इथं आपण इथे बघतोय टीम श्रीराम क्रिकेट क्लब जांबूड अभिज्योत खराडे आणि त्याचबरोबर इथं आपल्याला इथे बघायला मिळत आहे टीम अतिशय सुंदर असा सामना. यावेळेस काहीसा आगळा वेगळा फटका अभिज्योत खराडेचा. इथे काहीसा आगळा वेगळा फटका खेळवण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर मिडल झालेला नाहीये. आपण इथे बघतोय डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेला आहे. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. अतिशय देखणं आयोजन नेटकं नियोजन जे आपल्याला या मैदानावरती बघायला मिळतंय. आमदार चषकाचं हे आयोजन सर्वांना आवडणारी स्पर्धा चर्चेमध्ये राहिलेली आहे या सीझनला. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय परंतु इथे प्रयत्न फसले जात आहेत. जिंकण्याचं जे समीकरण आहे
32 चेंडू आणि अजून देखील 58 धाबा. 32 चेंडू 58 धाबा मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी लागतायत. बघायचंय बाळा रणवरे सर याही वेळेस पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न सातत्याने आपण पाहतोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. इथे जर बघितलं आपण दीपक भैयांचं देखील आगमन झालेलं आहे, ज्यांच्याकडे खरं तर अनेक यमक जुळवणारे शब्द असतात. बाईचा इशारा कळवलेला आहे. दीपक भैया खरं तर ज्यांच्याकडे मोठा खजाना आहे, अगदी कुबेरालाही खजील वाटावं इतकी शब्दांची श्रीमंती आहे. खूप श्रीमंती त्यांच्याकडे. शब्द रोज नवनवीन शब्द ऐकायला मिळत आहेत. यावेळेस जर बघितलं 5 धाबा. पुन्हा एकदा आपण बघूया. तिथे चेंडू पाठीमागे मार्गक्रमण करतोय. खेळाडूला अगदी टाटा गुडबाय करत चेंडू सीमारेषेच्या दिशेने आपल्याला मार्गक्रमण करताना बघायला मिळतोय. आणि या चौकाराने जो संघाचा धावफलक आपण इथे बघतोय पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 9 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. 9 धाबा धावफलकावरती असतील. अजून देखील जर बघितलं 30 चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. जिंकण्यासाठीचं जे मोठं आव्हान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. 61 धाब्यांचं जे टार्गेट मैदानावरती सेट केलं होतं. चला तुमचा टायमिंग सेट केलेला आहे. तुम्हाला जर वेळेमध्ये षटकं टाकली नाहीत तर तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, टाइम दिलेला आहे प्रत्येक गोष्टीला. तुम्ही बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील 1 मिनिटाच्या आतमध्ये दुसऱ्या गोलंदाजाला जर गोलंदाजीसाठी आणलं नाही तर पहिल्यांदा वॉर्निंग दिली जाते कॅप्टनला, दुसऱ्यांदा देखील वॉर्निंग दिली जाते आणि तिसऱ्यांदा मात्र दंडित केलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे देखील तोच नियम इथे आपण लागू करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो इथे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय सामना देखील ऑन आहे. यावेळेचा बॉल फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक देखील सजवला आहे. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय अभिजित खराडे, त्याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. यावेळेचा बॉल अनोख्या शैलीमध्ये अनोख्या अंदाजामध्ये षटकार ठोकला या वाघाने. आणि या षटकारासाठी मात्र एसबी फ्रूट वेळापूर संघाचे जे संघ मालक आहेत डॉक्टर साहेबांच्या वतीने बाप्पू साहेब चोरमले यांच्या वतीने आपण बघतो इथे तब्बल 200 रुपये. संघाचे जे संघ मालक आहेत बाप्पू साहेब चोरमले यांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज, कॅश धनादेश. आणि इथे बघा मैदानाच्या आतमध्ये पारितोषिकांची उधळण आपल्याला होताना बघायला मिळते. व्हाईट बॉल आहे आणि सलग 6 षटकारांसाठी देखील 2500 रुपयांचं पारितोषिक. माजी उपसरपंच वेळापूर नगरीचे जावेद भाई मुलानी यांच्या वतीने 2500 रुपये आहेत. तर प्रत्येक निर्धाव षटकासाठी यावेळेचा बॉल इथे विरुद्ध दिशेला खेळवण्याचं मन बनवलं होतं परंतु खूप दूरवरती टाकलेला चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा आहे त्यावरती अतिरिक्त 1 धाव येते. 17 धावा. निर्धाव षटकासाठी जावेदभाई मुलानी यांच्या वतीने 2500 रुपये जे मैदानाच्या आतमध्ये लावलेले आहेत. 17 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 28 चेंडू आणि अजून देखील 45 धाब्यांची आवश्यकता आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो इथे मॅच ऑन आहे. याही वेळेचा चेंडू पुन्हा एकदा उजयष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. खरं तर आपल्या स्पर्धेमध्ये तुम्ही बघा, आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ज्या सर्व काही ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला अगदी ज्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत ते या परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. सन्माननीय मोहनरावजी संजय पाटील यांनी या स्पर्धेमध्ये ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत. तुम्ही बघताय, खरं तर बघता क्षणी त्या ट्रॉफीच्या प्रेमामध्ये पडतंय माणूस. इतक्या जबरदस्त ट्रॉफीज आहेत. यावेळेचा बॉल काहीसा आगळा वेगळा प्रयत्न. गालिंग लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. आणि इथे मात्र यावेळेस जर बघितलं काहीसा वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होत आहेत अभिज्योत खराडे. अभिज्योत जो मैदानाच्या आतमध्ये इथे बाद झालेला आहे. तुम्ही बघा मैदानावरती बाळू रणवरे सर ज्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. खरं तर असं म्हटलं जातं की पुराना चावल उसका स्वाद बहुत अच्छा रहता है और ये बाळू है ना वो पुराना चावल जैसा है. यावेळेस जर बघितलं आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निसार सरांना आपण इथे बघतोय उपस्थित होत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. माळशिरस तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष आदरणीय सिराज भैयांचं या ठिकाणी आगमन होत आहे. भैयांचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आवर्जून उपस्थिती आहे भैयांची देखील आपण पाहतोय. आजच्या चौथ्या दिवसाच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये भैया आवर्जून आलेले आहेत. अतिशय चांगला खेळ जो क्रिकेटचा आपल्याला इथे या मैदानावरती बघायला मिळतोय. निश्चित जर तुम्ही बघितलं 18 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. सामना जर बघितला अजून देखील ऑन आहे. याही वेळेस फुलॉर लेनचा चेंडू, पाठीमागे चेंडू मार्गक्रमण करेल. इथे जर बघितलं 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 1.5 चा खेळ संपला आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 25 चेंडू, 43 धाबा. आताची 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये काउंट केली जाते. 25 चेंडू 43 धाबा मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी लागत आहेत. अजून देखील सामना जर बघितला तुम्ही बरोबरीमध्ये आहे. सामना तुम्ही बघा इथून देखील फिरू शकतो. 1-2 विकेट आल्या तर पुन्हा एकदा गोलंदाज या सामन्यामध्ये येऊ शकतात. एखादे 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये बॅटिंग टीम देखील आपल्याला बघायला मिळेल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळत आहेत. वाऱ्याच्या वेगाने धावले आणि सरत्या शेवटी बॉलला देखील रोखलेलं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 21 धावा. सद्दाम पठाण यांच्याकडून पारितोषिक येत आहे. सुलेमान कुर्बो यांच्यासाठी जर त्यांनी सामना फिनिश केला, जिंकून दिला तर 501 रुपये. संध्याकाळची आपण बघतोय इथे बरोबरीत 9:30 वेळ झालेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 21 धाबा आहेत. अभिज्योत खराडे इथे बाद झालेले आहेत. सर्वाधिक पॉइंट, जास्त पॉइंटला खरेदी केलेला खेळाडू टीमने अभिज्योत खराडे थोडासा लवकर बाद झाला. तर या सीझनचा जो सर्वाधिक महागडा खेळाडू आहे तो अक्षय बोडरे. आपण या स्पर्धेमध्ये सर्वाधिक महागडा राहिला. तब्बल 73,000 पॉइंटला त्याला टीमने खरेदी केलं होतं. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय. डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. गोलंदाजी मार करते विश्वजित पवार, अर्थातच निनाद पवार जो मैदानाच्या आतमध्ये आहे. निनाद पवारला पण इथे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. 21 धाबा. अजून देखील जर बघितलं 23 चेंडू 41 ची मॅच. सामना जर बघितला अजून देखील बरोबरीमध्ये. यावेळेस मात्र टायमिंग
पाहिजे तेवढं जुळलं नाहीये, परंतु आपण बघतोय क्षेत्ररक्षकाचा फंबल देखील तिथे पाहायला मिळतोय। कैच छूटा मैदान के बीच में और गेंदबाज का दिल भी टूटा और एक रन भी लूटा मैदान के बीच में। इथे बघायचंय मैदानाच्या आतमध्ये 22 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत। ओळीने 4 षटकारांसाठी इथे पारितोषिक येते। गावचे माजी उपसरपंच जावेदभाई मुलानी यांच्या वतीने सलग 4 षटकारांना 2000 रुपयांचं प्राइज घोषित होत आहे। खरं तर आता मैदानावरती ज्या मोठ्या फटक्यांचा शोध आहे त्यासाठी आपण बघतो इथे 21 चेंडूमध्ये अजून देखील 39 धावा लागत आहेत। तुम्ही बघा मैदानावरती 21 चेंडू 39 धावा। सामन्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर इथून पुढे मोठे फटके खेळावेच लागतील। 21 चेंडू 39 ची मॅच, आक्रमण तुम्हाला करावे लागतील। शांतपणे राहून चालणार नाहीये, कारण शांत राहिला तुम्ही संत नाहीयेत, तुम्हाला आक्रमकता दाखवावीच लागेल। मैदानावरती प्रेक्षक राजांची ओसांडून गर्दी वाहतीये। यावेळेस प्रयत्न देखील केलेत, इनसाइड आउटचा फटका आहे, क्लास दाखवलाय। चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा फोडतोय। सुरुवात तर झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, चौकाराने इथे इक्वेशन बदललं गेलंय। 20 चेंडू 35 धावा। सलग 4 चौकारांसाठी देखील जावेदभाई मुलानी यांच्या वतीने प्राइज येत आहे। 1500 रुपयांचं पारितोषिक। इथून पुढे जरी ओळीने 3 चौकार आले तरी देखील 1500। जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे। सुरुवात तर झाली आहे फटकेबाजीला। पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाचा थोडासा फंबल आणि इथे बघा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील लुटल्या गेलेल्या आहेत। 2 धावा प्राप्त होत आहेत। 19 चेंडू 33 धावा। सामना मात्र संपलेला नाहीये। 1-2 मोठे फटके पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल एसबी फ्रूट वेळापूर। मैदानाच्या आतमध्ये ताकद, नजाकत, युक्ती, शक्ती, सर्व काही गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पणाला लावायच्या आहेत। फलंदाजांकडे ती ताकद आहे। प्रयत्न देखील केले, बॉलला उडवलंय हवेमध्ये आणि बघा इथे या मैदानाच्या आतमध्ये चौकार प्राप्त होतोय। आमदार चषकामधील सडक पे कडक बेधडक चौकार मैदानाच्या आतमध्ये। सामन्यामध्ये पलटवार आपल्याला इथे बघायला मिळतोय। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 33 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत। कुठल्याही क्षणी टर्निंग पॉइंट ठरू शकतो या सामन्यामध्ये आपण बघतोय। अभिजोत खराडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। खेळाडूंना काहीतरी कानमंत्र देणार आहेत। 18 चेंडू आणि 29 धावा। तुम्ही बघा मैदानावरती तुमच्याकडे टाइम दिलेला आहे। चला अधिकचा वेळ घेऊ नका, अजून एक मॅच शिल्लक आहे। आजच्या शेड्यूल नुसार आपली एक मॅच जी बाकी आहे। सन्मान्य आदरणीय किरण काळे सर यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी प्रकाश काळेंसाठी 200 रुपयांचं प्राइज जे अनाउन्स केलं जाते। प्रकाश काळे यांना आपण इथे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय। 40+ चे खेळाडू आहेत जे अत्यंत नामांकित आहेत, चर्चेमध्ये राहिलेले आहेत। प्रकाश काळे ज्यांची चर्चा मात्र आज या मैदानावरती राहिलेली आहे, हे देखील अनुभवी खेळाडू आहेत। सामन्यामध्ये जर बघितलं 18 चेंडू 29 धावा। आक्रमण मोठी करावी लागतील या सामन्यामध्ये। पलटवार करण्याचा प्रयत्न झालेला आहे, पुन्हा एकदा बघायचंय। यावेळेचा बॉल मोठा फटक्याचा शोध होता, परंतु आपण इथे बघतोय फटका सातत्याने जो फसतोय त्यावरती फक्त 1 धाव येते। एका धावे बरोबरीत आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये 34 धावा। अजून देखील जर बघितलं 17 चेंडू 28 धावा। मंडळी सामना अजून संपलेला नाहीये। मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय इथे निसार मुलानी याच मैदानावरती खेळणारा खेळाडू आहे, तर सुलेमान कुर्बो हा देखील मोठ्या व्यासपीठावरती खेळणारा खेळाडू आहे। चर्चेमध्ये राहिलेला आहे सुलेमान कुर्बो देखील।
सलग 3 षटकारासाठी 1500 रुपये जे जावेदभाई मुलानी गावचे माजी उपसरपंच आहेत त्यांच्या वतीने पारितोषिकाची घोषणा होती आहे। 34 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। अजून देखील मोठा धावफलक चेस करायचा आहे। सुरेख सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर, गतीचा वापर, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, येतोय आमदार चषकामधील एक घणाघाती चौकार। सुरुवात तर झाली आहे मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची। चौकाराने आपण पाहतोय इथे धाव गती देखील वाढली जाते। प्रकाश काळेंवरती झालेलं आक्रमण, निसार मुलानी याच मैदानाचा बेताज बादशाह। 16 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता आहे। सामना तुम्ही सुरू ठेवा। सामना तुम्ही सुरू ठेवा। बाहेरून जे खेळाडू आहेत मॅच आपण इथे कंटिन्यू करतोय। मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे। 38 धाबाच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। 16 चेंडू मध्ये 24 धाबा, मॅच ऑन आहे। इथून पुढे देखील पाहायचंय लेफ्ट हँड बॅटर आहेत। याही वेळेस प्रयत्न चांगला आहे पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे धावतायत, बघायचंय शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि आपण बघतोय इथे मैदानाच्या आतमध्ये जी धाब्यांसाठी मोठी धाबा धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतेय। 3 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यात। 15 चेंडू 21 धाबा। सामना अजून संपलेला नाहीये। मैदानावरती मात्र शेवटपर्यंत प्रेक्षकांना या मैदानावरती बसवून ठेवणारी स्पर्धा आमदार चषक, माळशिरस तालुका प्रीमियर लीग। एकाच तालुक्यातील खेळाडू मैदानावरती आपण इथे बघतोय। एका बाजूने तुम्ही बघताय एसबी फ्रूट वेळापूर, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळते टीम रघुवीर रॉयल्स यशवंतनगर। अकलूज टीम आपण इथे बघतोय। 3 षटकारांसाठी मात्र जावेदभाई मुलानी यांच्या वतीने 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे। बघायचं इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडून आज मोठ्या फटक्यांचा शोध। जमीर कुर्बो देखील नाव चर्चेमध्ये राहिलेला आहे। यावेळेचा बॉल धीमा गतीचा चेंडू होता। सॉरी, सुलेमान कुर्बो यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। खरे तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय इथे सामन्यामध्ये पलटवार नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय। एकंदरीत जर बघितलं आपण एसबी फ्रूट वेळापूर, प्रकाश काळे जे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळत आहेत। निसार मुलानी यांनी देखील चांगला खेळ केलाय। 8 चेंडू मध्ये 19 धाबा। यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस होता, अगदी प्रॉपर मिडल झालेला नाहीये, परंतु एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत। एका धाब्याने देखील समीकरण बदललं जाईल। 13 चेंडू 20 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत, अजून देखील जिंकण्यासाठी लागतायत। 13 चेंडू 20 ची मॅच आहे। सामना बघा अजून देखील संपलेला नाहीये। उत्कंठा शिगेला पोहोचणारा हा क्रिकेटचा खेळ आहे। क्रिकेटचा खेळ तुम्ही बघा कधी कुठं कसा बदलेल हे सांगू शकत नाहीये। तो क्रिकेटचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत टीमची राहिली आहे एसबी फ्रूट। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय हवेमध्ये फटका आहे। चेंडूचा तिथे पाठलाग देखील सुरू आहे। आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघतोय 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत। तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलेला आहे। चला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का दादा? ऑनफिल्ड पंचांचा जो डिसिजन इकडे आलेला आहे तिसऱ्या पंचांकडे, शॉर्ट रन चेक केली जाते। सहकार्य करा, स्पर्धा आपलीच आहे।
कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची दक्षता आयोजक कमिटीने घेतलेली आहे. खरं तर दोन्ही संघ आपलेच आहेत, आपलेच खेळाडू आहेत आणि पंचांचा निर्णय या स्पर्धेमध्ये अंतिम राहील. तिसरे पंच जे शहानिशा करतायत इथे बघायचंय मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला ज्यांनी इंटरनेट सौजन्य आपल्याला दिलेलं आहे, तिसऱ्या पंचांचा डिसिजन होतोय. इथे रन कंप्लीट आहे. आत्ताच्या इथे आपण 2 धावा ज्या धावफलकावरती ऍड करतोय. उपस्थित होत आहेत या ठिकाणी इंटरनेट सौजन्य देणारे आपल्याला शिवसमर्थ केबल अँड इंटरनेट सर्व्हिस वेळापूर, रणजितजी मदने साहेब, आनंद चव्हाण यांचे या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. तर इथे गोलंदाजांनी आपण पाहतोय इथे खेळाडूंना विनंती वाजा सूचना आहे, पंचांशी कुणी बाचाबाची करायची नाहीये. खेळाचा सन्मान करा. क्रिकेटचा जो खेळ आहे तो सभ्य लोकांचा खेळ आहे. दादा काय डिसिजन आहे आत्ताचा? वाईट. ओके, वाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. खेळाडूंना विनंती वाजा सूचना आहेत, खेळाचा सन्मान करत चला. आज सकाळपासून सामने इतके चांगले झालेत. खरं तर आजची बातच न्यारी झाली आहे, कारण सकाळपासून जे खेळाचं जे प्रदर्शन आहे ते अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. आणि कदाचित जर आयोजकांना वाटलं तर एखाद्या शिस्तप्रिय संघासाठी देखील बक्षीस ठेवलं जाईल. 45 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आहेत. अजून देखील जर बघितलं 12 चेंडू 17ची जी मॅच आहे, 12 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील पाहायचंय, यावेळेसचा फटका पुन्हा एकदा कव्हर झोन मध्ये खेळलेला फटका आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आली आहे. दुसरी साठीचा प्रयत्न होता परंतु स्ट्रायकिंग एंड कडून नकार कळवलेला आहे. एक साव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत इथे इक्वेशन बदललंय. 11 चेंडू 16ची मॅच मैदानावरती पाहायचंय. निसार मुलाने आतापर्यंत डावाची सर्व सूत्र त्याने हातामध्ये घेतलेली आहेत. कमालीची फटकेबाजी जी निसारची आपल्याला मैदानावरती बघायला मिळते. एसबी फ्रूट वेळापूरची टीम बॅटिंग करतेय, तर इथे रघुवीर रॉयल्स अकलूजची टीम मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. यावेळेचा बॉल गती गती आणि फक्त वेग धारण केलाय गोलंदाजाने. भन्नाट वेगाचे चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. बॅटिंग टीमने आपल्या रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊन पोहोचतोय. दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू जो आयोजकांनी दिलेला आहे आणि त्याचा वापर करत आपण बघतोय इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. तिसरे पंच वरुण सर इथे शहानिशा करतायत. बघायचंय मैदानावरती तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतोय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय इट्स फेअर डिलिव्हरी. याचाच अर्थ असेल फलंदाजांकडे असलेला जो रिव्ह्यू आहे तो अनसक्सेसफुल ठरलाय. आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. 10 चेंडू 16ची मॅच. याही वेळेस आक्रमण चांगलं आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत.
इथे जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये फेकी देखील चांगली बघायला मिळते. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत इक्वेशन बदललं जाईल. 9 चेंडू 15 ची मॅच मंडळी. सामना अजून देखील संपलेला नाहीये. एखादी विकेट सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येणार आहे रघुवीर रॉयल्स. 9 चेंडू 15 ची मॅच. मैदानावरती मात्र प्रेक्षकांच्या नजरा बळाल्यात, कारण या सामन्यामध्ये जरी तुम्ही बघितलं तर आज मात्र वातावरण जरी गार असेल तर सामना मात्र गरम स्थितीमध्ये आहे. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, तिथे व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. व्हाईट बॉल आहे जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एकंदरीत जर बघितलं 48 धावा, प्रत्येक डॉट चेंडू, प्रत्येक धाव. समीकरण बदल आहे. सामना जर बघितला अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. शेवटचे 9 चेंडू 14 धावा. जो जेता वही सिकंदर. मैदानाच्या आतमध्ये बघायचंय आज कोण सामना जिंकणार. मैदानावरती मात्र प्रेक्षकांच्या नजरा देखील लागलेल्या आहेत गोलंदाजाकडे. याही वेळेचा चेंडू पाठीमागे मार्गक्रमण करेल. फाईन लेग मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू मार्गक्रमण करतोय. 1 धाव आली आहे. 8 चेंडू 13 ची मॅच. अजून देखील सामना संपलेला नाहीये. प्रत्येक डॉट चेंडू सामन्यामध्ये घेऊन येतोय तो रघुवीर रॉयल्सला. तर एक मोठा फटका, पुन्हा एकदा प्रेशर मात्र कमी करणार आहे या सामन्यामधील. एसबी फ्रूट वेळापूर संघाला मात्र एका मोठ्या फटक्याचा शोध घ्यावा लागेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये बघायचंय गोलंदाज तो फटका खेळून देईल का. फटका आणि त्या फटक्याचा शोध. आणि यावेळेस मात्र गुड टेकन, व्हेरी गुड कॅच. मैदानावरती जर बघायला मिळतं इथे अप्रतिम झेल. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. शेवटचे 7 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघा मंडळी, काय अविस्मरणीय खेळ सुरू आहे. जो क्रिकेटचा खेळ तुम्ही बघा, तुम्हा सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. क्रिकेटची पंढरी, क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. आज मात्र वेळापूर नगरीमध्ये उदंड प्रतिसाद स्पर्धेला लाभलेला आहे. ऑनलाईन सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. तर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे, कारण आपण जे आमदार चषकाला जे भरभरून प्रेम दिलंय, माळशिरस तालुका प्रीमियर लीग आज मात्र वेगळ्या उंचीवरती आपल्याला बघायला मिळते. दर्जेदार आयोजन, नेटकं नियोजन, हाय व्होल्टेज सामना, एक बॉल, एक शॉट महत्वाचा आहे. इथे पुन्हा एकदा मिस टाइम, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटने या सामन्यामध्ये चुरस निर्माण केली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा आणि या मैदानाचा इतिहास आहे. इतिहास साक्षीला आहे. 6 चेंडू 13 धावा आतापर्यंत झालेल्या नाहीयेत, परंतु इथे जर बघायचंय इतिहास बदलायचा आहे तुम्हाला. असं म्हटलं जातं की ध्येय वेडी माणसं इतिहास रचतात आणि शहाणे माणसं तो इतिहास वाचतात. त्यामुळे आता ध्येय वेडे माणसांना इथे इतिहास रचावा लागेल, इतिहास करावा लागेल आणि इतिहास घडवावा लागेल या मैदानावरती. कारण असं म्हटलं जातं जे रेकॉर्ड असतात ते नेहमी मोडण्यासाठीच असतात. ज्यावेळेस सचिन तेंडुलकर सर खेळत होते त्यावेळेस प्रेक्षकांना वाटत होतं आता असा खेळाडू पुन्हा जन्माला यायचा नाहीच, परंतु पुढे जाऊन विराट कोहली आले, अनेक रेकॉर्ड झाले, रोहित शर्मा आले, अनेक रेकॉर्ड झाले. रेकॉर्ड आणि फक्त रेकॉर्डांची बरसात बघायला मिळते. आणि मैदानावरती बघायचंय 6 चेंडू 13 ची मॅच. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 49 धावा ज्या धावफलकावरती आहेत. प्रत्येक एक चेंडू महत्वाचा आहे. यावेळेसचा हा बॉल मिड ऑफ मधून डीप लॉंग ऑफ मध्ये मार्गक्रमण करेल. 1 धाव आली आहे. दुसरी साठीचा प्रयत्न आहे आणि इथे बघा दुसरी धाव देखील कंप्लीट आहे. फलंदाजीसाठी तुम्ही बघताय मैदानाच्या आतमध्ये सुलेमान जो संघ मालक या टीमचा आहे आणि संघ मालकाने खरं तर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे.
इथे अनिकेत देखील त्याच्या सोबत आहे, तर बघायचे प्रत्येक क्षणाला. किरण काळे सरांच्या वतीने प्रकाश सरांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये असतील. सामना आपण बघतो इथे चांगल्या स्थितीमध्ये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातामध्ये, चेंडू डायरेक्ट हिट. बघायचंय पंचांकडे अपील अपील, परंतु पंच पोहोचले तिसऱ्या पंचांकडे. क्षणाला काळजाचा ठोका वाढवणारी मॅच. खर तर आज फलंदाज तिसरे पंच कळवत आहेत, सेफ आहे, एक धाव कंप्लीट होतीये. खर तर सर्वसामान्य व्यक्तीचं हृदय जे एक दिवसामध्ये 1,12,000 वेळा धडधड करतं, खर तर आज त्या हृदयाचे ठोके कदाचित मी सांगतो वाढलेले असतील, कारण त्याचं निमित्त आहे ते आमदार चषक. इक्वेशन बघायचं इथे. शेवटचे 5 चेंडू 11 धावा, सॉरी 4 चेंडू 10 धावा ज्या जिंकण्यासाठी इथे लागतायत. मॅच इक्वेशन बघूयात आपण. 4 चेंडू 10 ची मॅच आहे. मैदानावरती अनिकेत जोरे अपकमिंग स्टार, रायझिंग स्टार आहे, त्याच्याकडे आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे देखील आपण पाहतोय सामना ऑन आहे. समोर जर बघितलं स्टार खेळाडू, यावेळेस देखील मोठ्या फटक्याचा शोध. बॅक टू द बॉलर, एक धाव आली आहे. दुसरीसाठी घरट सोडलं आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे जाईल. काळजाची धक वाढवणारी मॅच तुम्हाला मैदानावरती बघायला मिळते. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. मंडळी, सामना अजून देखील संपलेला नाहीये. 3 चेंडू 9 धावा. प्रकाश काळे सरांनी जर मॅच जिंकून दिली तर किरण काळे सरांच्या वतीने 500 रुपये. 3 चेंडू 9 ची मॅच, एक मोठा फटका. मैदानाच्या आतमध्ये सामन्यामध्ये फेर बदल तुम्हाला बघायला मिळतील. शेवटचे 3 चेंडू 9 ची मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सामन्यामध्ये खरं तर ट्विस्ट निर्माण झालेला आहे. दानोरे गावचे सरपंच, उपसरपंच देवकाते साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. शेवटचे 3 चेंडू आणि अजून देखील 9 धाव्यांची आवश्यकता आहे. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षक राजा अजून देखील या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे. 3 चेंडू 9 धावा. समोर आहे अनिकेत. एसबी फ्रूट संघाने सामना जिंकला तर आपल्याला 1000 रुपये असतील जावेद भाई मुलानी यांच्या वतीने. एक मिनिट शिल्लक आहे दादा. टाइम सेट केलेला आहे. 1 मिनिट बाकी आहे. त्यांचा जो टाइम सेट केलेला आहे, कुठल्याही संघावरती आपण अन्याय होऊ देणार नाहीयेत. 3 चेंडू 9 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. हा चेंडू निर्णायक राहणार आहे. याच बरोबरीत आपण इथे बघतोय धावबाची संधी आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. धावबाचा शिकार जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि याच बरोबरीत इथे पंचांनी जे तिसरे पंच आहेत त्यांचं घड्याळावरती अत्यंत बारकाईने लक्ष होतं. टाइम संपलेला आहे, त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. टाइम संपलाय, तुमचा एक खेळाडू आतमध्ये घ्या. प्रकाश काळे यांनी जर सामना फिनिश केला आणि संघाला जिंकून दिला
तर किरण काळे, अंकुश साठे यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू, सामना इथे बघा मंडळी, जिंकण्यासाठी 9 धाव्यांची आवश्यकता आहे. एक मोठा बिग हिट या सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो, क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आतापर्यंतचा खेळ मात्र चांगला राहिला आहे, अनेक मैदानं गाजवलेत, हा देखील खेळाडू अनुभवी आहे. याच बरोबरीत बॉलला उडवलंय उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल, गुड टेकन, व्हेरी गुड कॅच. आणि इथे मात्र मैदानावरती मात्र जबरदस्त सेलिब्रेशन बघायला मिळत आहे. आनंदाच्या लाटा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता आहे. सन्माननीय भैया गोडसे यांच्या वतीने गोलंदाजाला 501 रुपये जे कॅश प्राइज या ठिकाणी आले. भैया गोडसे यांचं देखील मनापासून धन्यवाद असेल, त्यांनी 501 रुपये जे गोलंदाजाला दिलेला आहे आणि त्याचं वितरण देखील आपण करणार आहोत. पारितोषिकाची बरसात आपल्याला इथे बघायला मिळते. तब्बल 500 रुपये जे गोलंदाजासाठी आहेत आणि अजून एक विकेट घेतली तरी देखील भैया गोडसे यांच्या वतीने 501 रुपये. एक चेंडू 9 ची मॅच मंडळी. सामना बघा अजून देखील पलटवार होऊ शकतो, परंतु इथे जर एखादा 9 चेंडू आला तर, परंतु जर तर, आणि याही वेळेचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू बरोबरीत इथे सामना जिंकलाय. रग्बी रॉयल्स संघाने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या टीम साठी. तर अप्रतिम गोलंदाजी आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये प्रकाश काळे सरांनी मैदानावरती केली आहे. प्रकाश काळे सरांना विनंती, आपण आपलं 500 रुपयांचं जे कॅश प्राइज आहे ते घेऊन जायचे.